विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या प्रचाराच्या निमित्त या सभेचं आयोजन केले आणि या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आता म्हणून व्यक्त केलं आणि ज्यांनी अनेक भाऊंच्या पश्चात आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला आणि मी अनेक भाषणांमध्ये पूर्वी सांगितले की जरी भाऊ गेले असले तरी आज भाऊंचा अंश कुठं ना कुठेतरी भाऊंच्या कार्यकर्त्यांच्या जुन्या सहकार्यात मला 100% दिसतो आणि त्याच पद्धतीनं 13-14 वर्ष भाऊ तरी आपण वेगवेगळ्या असलो तरी सुद्धा ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाला गरज होती त्या गरजेच्या वेळेला तुम्ही सर्वांनी निर्णय घेऊन तुम्ही आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी तुमच्या मनापासून या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित बुलढाणा शहराचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलास बापू, ज्येष्ठ नेते आदरणीय कृष्णादांना, भाजपचे नेते आणि खरं आम्हाला आप्पांचं कौतुक केलं पाहिजे. मी ज्या वेळेला बुलढाण्यातून बाहेर पडतो त्यावेळेला आप्पा मला कुठेतरी पदयात्रेमध्ये किंवा घराघरात दिसतात. व्यासपीठावर उपस्थित माजी नगरसेवक आदरणीय अमोलदादा, माजी नगरसेवक आणि मला असं वाटतं की आज खरं माझ्या बातम्याची गरज नव्हती. सुमित भाई आज तुम्ही तोडफोड भाषण केले. आदरणीय धर्मेश भैया, आदरणीय महेश जाजी, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय उत्तम बापू, आदरणीय विनय अण्णा, आदरणीय सुरेश काका, आदरणीय रमेश आप्पा, आदरणीय चेअरमन साहेब, माजी नगरसेवक आणि माझे सहकारी मित्र आदरणीय अमोल भैया, सगळीच नेते मंडळी, आता सगळ्यांची नावं काही घेत नाही. भाऊ आणि सुमित भैया, थोडस सुमित भैया आज तुमच्या भाषणातील खूप वेगळ्या पद्धतीने होती आणि आज झालेल्या टीकेला उत्तर द्यायचं या भूमिकेतनं तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतंय ज्या अर्थी एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन टीका चालू आहे त्या अर्थी निकाल स्पष्ट झाला असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे भाऊ शक्यतो पायाखालची वाळू सरकली, मनोबल खचलं की अशा पद्धतीचे वल्गना करून काय मिळते का बघण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो. त्यामुळं मला असं वाटतं की त्याला फारसं महत्त्व न देता ज्या पद्धतीनं गेले अनेक दिवस तुम्ही सगळेजण माझ्यासाठी आपल्या पार्टीसाठी काम करताय त्या पद्धतीनं आपलं काम चालू करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी धर्मेश भैया यांच्या प्रचाराच्या वेळेला अनेक बाबतीमध्ये माझं मनोगत व्यक्त करत असताना या मतदारसंघामध्ये झालेल्या कामांचा उल्लेख केला होता. भविष्यामध्ये ज्या गोष्टी ह्या विधानसभेच्या निमित्तानं भाऊ करायच्या आहेत त्याचाही उल्लेख केला होता. आज टिकाटिप्पणी होत असताना
अनेक वक्त्यांनी भाऊंच्यावरती म्हणजे शक्यतो भाऊ संस्कृती आहे की गेलेल्या माणसावरती कुणी बोलू नये असे आपल्यामध्ये एक प्रघात आहे. पण दुर्दैवानं 8 महिने झाले भाऊंना जाऊन, पण ते 8 महिने झाले तरी सुद्धा आज दुर्दैवानं अनिल भाऊंच्यावरती टीका केली जाते. जरी वेदना होत असल्या तरी सुद्धा आम्ही थोडं पाठीमागं टाकून बापू काम करण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि मग टेंबू योजनेचं पाणी आलं म्हणून काय झालं, असं काय तुम्ही मोठं काम केलं, असं ज्या वेळेला टीका होत असते त्यावेळेला त्या टेंबू योजनेचं पाणी आल्यानंतर काय होतं त्याचं उत्तर हे पाकिट आहे. रुपेशच्या चिरंजीवानं आज मला इलेक्शनच्या निमित्तानं मदत करणं, त्या मुलानं त्याच्या कुस्तीमध्ये कमवलेले पहिलं बक्षीस मला देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वडिलांच्या शेतीमध्ये झालेला बदल आणि पाणी आल्यामुळं त्याच्या शेतीमध्ये आर्थिक उन्नतीमध्ये झालेला फरक आणि त्या ईर्ष्येपोटी रुपेश पैलवाननं त्याचा मुलगा पैलवान करायचा निर्णय घेतला. पैलवान पाणी आलं नसेल तर तुम्ही पैलवान करायचा निर्णय घेतला नसता, बरोबर आहे की? पाणी आलं, आर्थिक सुबत्ता आली म्हणून तुम्ही तो निर्णय घेतला आणि त्या मुलानं बक्षीस मारल्यानंतर तो मुलगा जर माझ्यापाशी बक्षीस येऊन देत असेल तर याच्यापेक्षा दुसरं कुठलंही सर्टिफिकेटची तुमची आवश्यकता नाही असं मला म्हणायला काही हरकत नाही. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे किंबहुना माझ्यापेक्षा जास्तीची माहिती तुमच्याकडे 100% आहे. या मतदारसंघामध्ये या टेंबू योजनेचं पाणी आल्यामुळे झालेला बदल किंबहुना त्या सगळ्याचा परिणाम या विटा शहरावरती जो भाऊ झाला आहे तो इतका प्रचंड मोठा आहे की त्याची कल्पना तुम्ही करू शकणार नाही. आजही या विटे शहराच्या अवतीभोवती असलेली हजारो हेक्टर क्षेत्र आज ही शेतीवरती अवलंबून आहे. 50% पेक्षा जास्तीची लोकसंख्या आज ही या शेतीवरती अवलंबून आहे आणि या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा बदल, ती शक्ती निर्माण करण्याचं काम या पाण्याच्या निमित्तानं झालं आहे, ज्यामुळे मी त्याच्यावरती फारसं काही बोलणार नाही. भाऊ, कदाचित तुम्हाला माहित नसेल पण मी विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत निवडणुकीचा विचार केला नव्हता. जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये आपल्या माध्यमातून या मतदारसंघाच्या विकासासाठी काय निधी मिळतोय का ही भूमिका घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो. आपण आचारसंहिता लागल्यानंतर मात्र मी निवडणुकीचा विचार करायला सुरुवात केली होती. कारण मी अनेक भाषणामध्ये सांगितले की अशा संस्कृतीमध्ये अशा वडिलांच्या पोटी जन्माला आलोय की माझ्या दृष्टीनं निवडणूक ही गौण भाग आहे, पण आपल्यावरती आलेली जबाबदारी अशी होती की ह्या मतदारसंघाचं पालक होतं आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे घेतले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कसलाही बाकी विचार न करता, म्हणजे भाऊ मी सगळ्या भाषणामध्ये सांगतोय की कुणाला तरी हरवायचं आहे, कुणाला तरी जिरवायचं आहे, कुणाला तरी राजकारणातून संपवायचं आहे, त्या भूमिकेतनं आपल्याला निवडणूक करायची नाही. ज्या पद्धतीनं गेले 40 वर्ष या सगळ्या पार्टीनं अनिल भाऊंच्या कुटुंबानं ज्या पद्धतीनं ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम केले, जी विकासाची कामं केली ती कामं घेऊन जाऊन लोकांचा आशीर्वाद मागण्याची भूमिका या सर्व कार्यकर्त्यांनी ठेवली आणि आम्ही ती ठेवून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाऊ, तुम्ही तुमच्या मनोगतात सांगितलं की तुम्हाला मतदारसंघाचा अंदाज येतो, ती वस्तुस्थिती आहे. तुम्ही आज आटपाडीमध्ये काही लोकांना भेटून आला, तुम्हाला खानापूर तालुक्यातल्या काही लोकांची अंदाज आला सगळ्या गोष्टीचा आणि एका गोष्टीचं मात्र खरं आज मगाशी सत्तेचं मनोगत त्यांचं व्यक्त करून गेले. त्यांनी सांगितलं की असे रिपोर्ट आहेत तसे रिपोर्ट आहेत. मी काही फारसं रिपोर्टवर अवलंबून न राहणारा कार्यकर्ता आहे. पण भाऊ, राजकारणामध्ये ह्या 15 वर्षामध्ये एवढं समजतं, माणूस बघितला, चेहरा बघितला, डोळे बघितले की कळतं हा माणूस काय करणार आहे. तेवढं कमवलं आपण. आणि मी त्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं भाऊ की ह्या जेवढे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्या उमेदवारांच्या पैकी मी एकमेव उमेदवार असा आहे की माझा मतदारसंघ फिरून झाला आहे. एक ना एक गावात भाऊ जाऊन आलो. ज्या पद्धतीनं आम्ही जातोय, ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतोय, विजय भाऊ माझ्याबरोबर सगळ्या गावामध्ये होते. विजय भाऊंना राहवलं नाही. त्यांनी एका मनोगतामध्ये असं सांगितलं की 1990 पासून अनिल भाऊंच्या बरोबर फिरतोय, पण अनिल भाऊंच्या 90च्या निवडणुकीपेक्षा जास्त प्रतिसाद या निवडणुकीला मला लोक देत आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय हे सगळं जेवढं आपल्याला कधी तेवढं त्यांना कळत असणार की भाऊ, कदाचित उमेदवाराला कळत नसेल, उमेदवारांच्या वडिलांना अंदाज येतो.
त्यामुळे हे सगळं कसरत चाललंय भैया. त्यामुळे फारसं त्याकडे लक्ष देत नाही. आता कोण काय म्हणते ह्याला महत्व राहिलं नाही. भाऊ माझं असं स्पष्ट मत आहे, मी जेवढं फिरलोय 80% लोकांनी मन केलंय कुणाला मतदान करायचं. तुम्ही आता पैसे द्या, प्रचार करा, न करा, बरोबर ना आपा. 80% लोकांचा निर्णय फायनल झालाय की आम्हाला धनुष्यबाणाला मतदान करायचं. त्यामुळे निवडणूक लांब पुढे गेलेली आहे. खऱ्या अर्थानं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि मी सुहास बाबर हा अनिल भाऊंच्या पश्चात जनतेचा उमेदवार म्हणून भाऊ मी त्या ठिकाणी केलोय. लोकांनी मला जनतेचा उमेदवार म्हणून स्वीकारले. लोकांनी जरी मला आज नेते सगळे पाठिंबा देत असतील तर त्या पाठीमागच्या भावना, त्या पाठीमागचं मत, त्या पाठीमागचं तत्व या लोकांनी खरं त्यात अनुभव घ्यायला पाहिजे होता. निश्चितपणे निश्चित भावनेनं कसल्याही अपेक्षेशिवाय या सगळ्या लोकांनी भाऊ निर्णय केला आणि या सगळी लोक माझ्या पाठीमागे उभा राहिले. मी धर्मेशभाई यांच्या भाषणाच्या त्यावेळेला सांगितलं, आता बापूंसारखा सिनियर माणूस 30-35 वर्ष तुमच्याबरोबर तुमचं कुटुंब मोठं व्हावं या हेतूनं तुमच्याबरोबर राहिलेलं कुटुंब 50 वर्ष बापूंनी तुमच्यावर व्यतीत केले, आयुष्य अख्खं पानाला लावलं. ती माणसं आज माझ्या पाठीमागे ताकदीने उभा राहत असतील तर कदाचित त्यांना बरं वाईट चांगलं कळलंय, चांगलं आहे म्हणून ती माझ्या मागे उभं राहिली असते. पण भाऊ 50 वर्षानंतर माणूस कधी बदलत. 50 वर्षानंतर त्यांना वाटलं असेल की हा मुलगा चांगला आहे, त्या मुलाच्या पाठीमागे उभा राहिले म्हणजे ती भूमिका येऊन मागे उभा राहत आहे. भाऊ तुम्ही निर्णय केला, तुम्ही निर्णय केल्यामुळं आज सगळ्या पार्टीला त्या ठिकाणी हत्तीचं बळ आलंय. तुम्हाला कदाचित भाऊ माहीत नसेल पण काही लोक असे असतील, मी आता रेवानगरला माझी मिटिंग झाली होती, आपण गांधीनगरला एकत्र बसलो होतो, भवानीनगरला एकत्र बसलो होतो. मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने फिरत असताना मी शेवटला हे सांगत होतो की विधानसभेपेक्षा माझं ध्येय कसल्याही परिस्थितीत मला विधाननगरपालिकेची सत्ता घ्यायची आहे आणि त्यासाठी तयारी केली. आणि कशासाठी घ्यायचे काय आम्हाला तुमची जी रिवाईज नाही काय नाही, तुम्हाला दिलं ना 40 वर्ष 50 वर्ष लोकांनी तुम्हाला संधी दिली. तुम्ही काय करू शकला नाही, तुम्ही करू शकला नाही म्हणून लोक आज आमच्या पाठीमागे उभारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तुमच्या मनोगतात भाऊ सांगितलं की अनेक पाठिंबे होते. मी धर्मेश भैयांच्या कार्यक्रमात सांगितलं बापू की धर्मेश भैया तुम्ही त्या माळेची गाठ सोडली, फक्त गाठ सोडायचा बाकी होता. एक 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 मोती. आता काय तुम्हाला सांगायचं, भाऊ म्हणते ते काय चुकीचं नाही, भाऊ कुणालाच तिकट राहायचं नाही, त्याला कारण आहे. आज सुहास बाबर काय देऊ शकतो का, काय देऊ शकत नाही, त्याला त्याची तेवढी परिस्थिती नाही. वडिलांच्या पश्चात होणारी पहिली निवडणूक आम्ही आज आमचं कुटुंब लढतोय. आमच्या कुटुंबात निर्णय करणारे सुद्धा आम्ही दोघंच आहे. ते अशा परिस्थितीमध्ये ही माणसं मी समजा कोणाला देऊ शकलो असतो, एखाद्याला कोणाला देऊ शकलो असतो. अशोक भाऊना मी त्याने एवढा मोठा आहे का, काय बोलतो राजकारण कुठल्या भराला. ज्या माणसाकडे एवढ्या मोठ्या बँक आहेत, ज्या माणसांच्या एवढ्या मोठ्या संस्था आहेत, त्या माणसांना सुहास बाबर काही देऊ शकत नाही. हा मात्र अशोक कोणी आशीर्वाद इतका मोठा मला दिलाय की त्याचा त्रास तुम्हाला फार व्हायला लागला. त्यामुळे उद्विग्नता तुमच्यामध्ये निर्माण व्हायला लागले. मला असं वाटतं की तुम्ही थोडं मनात विचार करायला पाहिजे. कारण भाऊ त्यांनी टीका माझ्यावरती करू द्या, त्यांनी सुमित भाईंवरती टीका करू द्या, आम्ही ते स्वीकारू, अगदी खिलाडू वृत्तीने स्वीकारू. पण मला असं वाटतं की त्यांनी तुमच्यावरती काय बोलायला नाही पाहिजे होतं, त्यांनी बापूंच्यावरती काय बोलायला नाही पाहिजे होतं. ज्या माणसांच्यामुळं 15 वर्ष सत्ता आपली नगरपालिकेची टिकून आहे, कधी ना कधीतरी त्या माणसांची मदत झाली. मदत केलेल्या माणसाची प्रार्थना कधी करायची नसती. ह्या मताचं मी कुटुंब, आमचं कुटुंब आहे आणि मी ते मानणारा छोटासा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की तुम्ही त्याबाबतीत बोलायला नाही पाहिजे. तुम्ही भैयांवर बोला, माझ्यावर बोला, आम्हाला काही फरक पडत नाही. पण चुकीच्या पद्धतीनं एवढ्या ज्येष्ठ माणसांना भाऊ त्याला कारण पण असं आहे. त्या माणसाचं धाडस होतं कसं, त्याला भाऊ आपण चुकलोय. आपले आप्पा मला आठवण 2012 सालीच कार्यक्रम झाला त्यांचा, तर आपल्याकडनं घोटाळे झाले म्हणून ही लोक दुर्दैवाने सत्तेमध्ये बसले आणि आपल्या चुकांच्यामुळं हे शहर भाऊ 30-40 वर्ष मागे गेले. आणि मला असं वाटतं 40 वर्ष मागे कारण आहे ना भाऊ. मी अनेक भाषणामध्ये सांगितले की तुम्ही ज्यावेळेला माझ्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करता, तुम्ही ज्याला भाषणामध्ये सांगता की काय तुझं कर्तृत्व आहे म्हणून तू उभा राहिलायस, वडिलांच्या सहानुभूतीवरती उभा राहिलायस, वडिलांचा वारसा सांगत फिरतोयस, असं माझ्यावरती आरोप केले जातात. आता मी माझ्या वडिलांचाच वारसा सांगणार, मी माझ्या वडिलांचा सांगायचं त्यांच्या वडिलांचा सांगायचं.
आणि मला वाईट वाटायचं काही कारण नाही. पण माझ्या वडिलांनी इतकं प्रचंड काम केलंय, त्या वडिलांचा वारसा सांगणे माझी नैतिक जबाबदारी. आणि मी फक्त विचारांचा वारसा सांगत नाही, मी कर्तृत्वाचा वारसा सांगतोय. त्याला कारण असं आहे भाऊ, आज तिथं जाऊन भाषण करतात, माझ्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ज्या मुलाच्या कर्तृत्वावर, ज्या उमेदवाराच्या कर्तृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता, त्याच मुलानं तुम्ही नेतृत्व करत असलेल्या शहराला पाणी मिळत नाही म्हणून 87 कोटी रुपये वीज दिले त्यांना पाणी पुरवठा. त्या गावातलं बस स्टँड चांगलं व्हावं म्हणून 15 कोटी वीज दिले. त्या गावातले रस्ते चांगले असावेत, कारण तुमच्या हयातीत कधी रस्ते तुम्हाला जमले नाही. उद्यातल्या 70% लोकांना सायनसचा त्रास आहे धुळीमुळे होता. आणि तुम्ही ज्या मुलाला कर्तृत्वाचा प्रश्नचिन्ह उपस्थित करता, त्याच मुलांना तुम्हाला रस्त्याला 100 कोटी रुपये दिले. तीच मुलं काम करतात. तुमच्या गावात अडलेल्या नडलेल्या प्रत्येक माणसाच्या पाठीमागं आज आम्ही सगळे उभा राहतोय. तुम्ही जिथं जिथं अडवताय तिथं तिथं आम्ही वाट मोकळी करून देऊन त्या लोकांना मदत करण्याची भूमिका घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेला तुम्ही माझ्यावरती आरोप करताय की तू वडिलांचा वारसा सांगतोयस, माझ्या वडिलांना जाऊन भाऊ 8च महिने झाले. हनुमंतराव पाटील साहेबांना किती वर्ष झाले जाऊन, आणि सदाभाऊनी सांगून द्या ना त्यांचा वारसा, मला काय तक्रार नाही. त्या माणसाचं कर्तृत्व तेवढं होतं. साहेबांच्या बाबतीत मी बोलण्यासारखं नाही, त्यांचं कर्तृत्व होतंच, नाकाराचं काही कारण नाही. सदाभाऊनी सांगू देत वारसा, तुम्ही कशाला सांगताय आमच्या आजोबांचा वारसा? मग तुमच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही माझ्यावरती आरोप करताय, भाऊ 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सगळे एका ताराजूत होतो. तुम्ही महाविकास आघाडी सरकार आलं, तुम्ही सत्तेत होता, तुम्हाला कोणी अडवलं होतं काम करायला? नाही. 2022 साली सरकार बदललं, महायुतीचं सरकार आलं, तुम्ही टांगण उडी मारणार त्याच्यात जाहीर बाजारात सांगायला लागला की आमचा नेता अजित दादा, आमचे नेते असे, आमचे नेते उपमुख्यमंत्री, आम्हीच सगळे पैसे देते. मग त्यावेळेला तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाला आणि दुर्दैवाने माझे वडील गेले. वडील होते तोपर्यंत ठीक होतं, वडील माझे काम करत होते. ह्या 8 महिन्यामध्ये आपण दोघं एका ताराजूतच होतो. तेही आमदार नव्हते, आम्हीही आमदार नव्हतो. तेही सत्तेत होते, आम्हीही सत्तेत नव्हतो. मी 1350 कोटी आणले, तुम्ही 1 रुपयात आणला मला सांगा. आता कोणाचं कर्तृत्व काढायचं आणि कशासाठी काढायचं? मी मंत्रालयात जात असताना मी माझा भाऊ जायचो, आम्हाला कोणाच्या आधाराची गरज नव्हती, आम्हाला काय लाट वाटच करणार नव्हतं. प्रसंगी पहिल्यांदा अपमान पण झाला, आम्ही तो स्वीकारला ना. वडील गेल्यानंतर आपल्या हातामध्ये कसलंच पत्र नाही. सुहास बाबर भाऊ तिथं आमदार एकमेकांना लढतात, कोण ओळखते मंत्रालयात? पण ते घेऊन जबाबदारी ह्या मतदारसंघातल्या लोकांना, त्या विटा शहरातल्या लोकांना, आम जनतेला आपला आमदार नाही, ह्या कार्यकर्त्यांना आपला आमदार नाही, भाऊ नाही, ही जाणीव न होऊन देण्याचं काम या 8 महिन्यामध्ये केलंय. मी स्वतः जात होतो ना, संघर्ष केलाय, मंत्रालयात फिरलोय, कामं मंजूर करून घेतले. हे एकदा दोनदाच एकटा आला, परत प्रत्येक वेळेला वडिलांना घेऊन आले, प्रत्येक वेळेला. काम होईना म्हणून परत वडील इथंपर्यंत ठीक आहे. तिकीट मागायला पण वडिलांनी तिकीट मागायचं, तिकीट मागताना वडिलांनी तिकीट मागायचं, वडिलांना विनंत्या कराव्या लागल्या. तुम्ही माझ्या कर्तृत्वावर प्रतिष्ठेने उपस्थित करताय, एवढंच काय. पण तुमचा अर्ज भरल्यानंतर डमी अर्ज तुमचा वडिलांचा अर्ज भरावा लागतो. तुम्ही माझ्या कर्तृत्वावर प्रतिष्ठेने उपस्थित करताय. मला असं वाटतंय की तुम्ही हे सगळं सांगितलं तरी माझ्या दृष्टीनं लोकांना ह्या गोष्टी आता पटण्यासारख्या नाही. तुम्ही आता ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे. जर इलेक्शनमध्ये तुम्हाला कष्ट वाटत असतील, किंवा शेवटी कष्टाचं काम आम्ही झोपतच नाही, तेवढं फिरलं पाहिजे. आणि मला माझे वडील नाहीत, भाऊ वडील तर असते, कधीच बेंगडी करून टाकली मी. आणि कारण नसताना चुकीच्या बातम्या पसरायचं, घर तोडतोय म्हणून सांगायचं सुहास बाबू. बघा व्यासपीठ तोडलंय ना तोडलंय घर, तुम्ही उत्तर द्या मला. आणि तोडायचंच घर असतं,
तुमच्या घरात सुद्धा मी आग लावू शकलो असतो. तुमच्या घरातल्यांनी जेव्हा आमच्यावर बैठक केली त्या दिवशी मला अनिल भाऊंनी सांगितलं होतं, दादाला आठवत आहे बघा, त्यांच्या घरात लक्ष घालायला नाही, त्यांना काय करायला शिकवते. भाऊ हा अनिल भाऊंचा आम्हाला सल्ला होता आणि ती भूमिका घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या भावाला सुद्धा मदत करताना मी त्या दिवशी पण भाषणात सांगितले की तरी येऊन सांगावं की मी एकदा म्हणलो आता आम्हाला मदत करायला लागतं. ती भूमिकाच नाही आमची. मदत केल्यानंतर तुम्ही आम्हाला मदत करावी या अपेक्षेनं कधीही मदत न कर म्हणजे मदत करावी अशा भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी राजकारण समाजकारण करत नाही. एका चांगल्या भावनेनं कुणाचंही घर तुटू नये. तुम्ही माझा तर तुम्हाला आशीर्वाद आहे, मी आशीर्वाद देण्यात तर मोठा नाही, पण तुम्हाला सल्ला आहे आता तरी इथं पुढे काय मी एकत्र राहा. कारण काय ही जेव्हा माझ्यावर बैठक केली तर नाही त्यांची मतं ऐकलीत मी त्यांच्या बाबतीत. म्हणजे आज जी ताकदीने करतात एकमेकांनी करलेच पाहिजे. हो अजिबात तुम्ही वेगळं होऊ नका, कारण तुमची मतं मी उमेदवाराबाबतीत ऐकलीत. ती जर मतं मी त्यांना सांगितली उमेदवाराला तर मोठ्या अडचणीने त्या ठिकाणी सामना करावा लागेल. त्यामुळे मला त्याविषयी नाही, मला तुमचा आशीर्वाद आहे, तुम्ही ताकदीने त्या ठिकाणी राहायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करत असताना आरोप प्रत्यारोप किती वेळा आरोप करायचा झाले की एकदा दोनदा झाल्या. आता ते सगळ्या गोष्टी चर्चा झाल्या. आता नवीन पान काढलं. आता म्हणे एकाच एक लढत झाल्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. अरे इतकं वेगळं दिसलं असतं तू 60-70 मतांनी पडला असतं. आता म्हणे एकाच एक लढतीमध्ये होत असताना सुहास बाबांना अण्णांना उभं केलं. आता म्हणते कमाल झाली. एका बाजूला तुम्ही माझ्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय आणि एका बाजूला मान्य करते घेऊन डाव टाकतील राजकारणातले. अण्णा माझ्या शब्दावर उभं राहतील काय बोलतो. ज्या दिवशी अण्णांचं शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं त्या दिवशी परखडपणे माझा रेकॉर्डिंग सुद्धा केलं त्यांनी. परखडपणे मी मत मांडणारा कार्यकर्ता होतो. मी त्यांना स्पष्ट सांगितलं तुमचं काय ठरलंय मला माहित नाही, माझ्या वडील हयात नाही, रुजवात कोणाची घालायची. आणि मी आज अशा कंडिशनमध्ये की मला पार्टीसाठी उभाच राहावं लागते. पार्टीसाठी मी थांबून चालत नाही. मला माझ्या पार्टीचा आदेश आहे, मला माझ्या ह्या लोकांचा आदेश आहे की तुम्ही उभा राहिलं पाहिजे. मी उभा राहणार आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी अण्णांना साष्टांग नमस्कार करून त्यांची माफी मागतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही माझ्या मागं करा. हा म्हणणारा मी कार्यकर्ते आहे. तुम्ही जाऊन काय सांगितलं यावेळी लोकांना आम्ही मग काय की कुणी सांगितलं तर तुम्ही सांगितलं आणि तुम्ही फसवलं म्हणून अण्णाला आगापोटी उभा राहील. तुम्ही तुम्हाला सारखं जाऊन तुम्हाला राहावं लागते. अण्णा राहिले उभा. आता स्वाद वापरायचं काय. एका बाजूला म्हणायचं काय कळत नाही येणार परत म्हणायचं यांना अण्णानं उभा केली. असं कसं चालेल राजकारण. एक काहीतरी धोरण ठेवून राजकारण केलं पाहिजे. मुळात भाऊ दुर्दैवानं त्यांच्यावर अशी परिस्थिती आहे कुठल्याही गावात गेलं सांगायचं काय हा प्रश्न आहे. भाऊ आज आळसणची मुलं आली. आळसण नाही सरपंच किती कोटीचं काम तुमच्या गावात झाले. 50 कोटीचं. उठून सांगा गावात लोकांना. भाऊ असं कुठल्याही गावात जाऊ द्या. मी पत्रकार बोलताना माझी म्हणते मी रुजवात घालतो. आता रेकॉर्डिंग आहे म्हणजे भाषण ऐकते कमी रेकॉर्डिंग जास्त करते माणसं. त्यामुळे मी खोटं बोलायला ठरवले. समोर सांगतो गावातला एखादा नेता बसला असेल, गावातला सरपंच बसला असेल त्यांना विचारतो सांगा तुमच्या गावात किती काम आहे. छोट्यातलं छोटं गाव सांगतं भाऊ की 5 कोटी आले, 4 कोटी आले, कोण 7 कोटी, कोण 10 कोटी. सरपंच म्हणले 50 कोटी. हे 50 कोटी ह्या 4 वर्षात काढायचं आहे. 90 प्रश्न काढलं तर फार मोठी अडचण तुमची होती. त्यामुळे त्यांची अडचण असे सांगायचं काय उद्यातून काय सांगायचं. स्वच्छतेत पहिला नंबर आणला. अरे तुम्ही एकट्यानं आणलं अरे तसं काय नाही आलाच नंबर. मी काय नाकारायचं काही कारण नाही. आला असेल नंबर. खानापूर नगरपंचायतचं पण आलाय ते आमच्या ताब्यात आहे. ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर होती म्हणून पहिला नंबर आला. ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर होती म्हणून त्यांचा पहिला नंबर आला. तुमचं एकट्याचं श्रेय अजिबात नाही. आज काय चाललंय आज त्या टक्केवारी चालू आमच्यावरती. कोणतरी भाषणात केली की टेंबू 6व्या टप्प्याचे 10% मिळाले. मला जर 10% मिळाले असेल तर तुम्ही इलेक्शन करून टाका. मी वाईट कार्यक्रम काढून टाकेन. मग एका बाजूला म्हणायचं की आमच्याकडे लई पैसे त्यांच्याकडे नाही. परत भाषणातून सांगायचे टक्केवारी लई पैसे नाही. एक काय तर बोललं पाहिजे. माझ्यावरती जेव्हा टक्केवारीचा आरोप केला जातो त्यावेळेला धर्मेश भाई त्यांची भाषणात सांगितले एकमेव नगरपालिका आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेव नगरपालिका एवढ्या नगरपालिका अशी आहे
ज्याचे टेंडर कधी गेलो नाही. आमच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, DPDC सगळी टेंडर गेलो असते. 20-20%, 30-30% गेलो असते. एकमेव नगरपालिका असे 9% अबो, ते 9% आणि परत 20 मागायचे. म्हणजे ह्यांच्या कामात 29% टक्केवारी यांचा आकडा आहे. पण आम्हाला कॉन्ट्रॅक्टर सांगते अशी अवस्था असताना कुणावर तरी आरोप करणं अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम करायचं प्रयत्न झालंय. आणि प्रत्येक वेळेला आता सांगायला काय नसल्यामुळे भाऊ झाले काय, कॉलेज काढलं, दूध संघ काढलं, कॉलेज काढलं, दूध संघ काढला, बँक काढली, एवढा पगार दिला, एवढी कामाला लावली, किती कामाला लावली मला आकडा द्या तुमच्या, किती कामाला लावली. हजारच्या वर भाऊ शिक्षक, त्या 1000 मधली ह्या मतदारसंघातली किती आहेत? 500. निवडणूक आली की कामाला लावायचा, 6000 पगार, 20,000 वर सही. निवडणूक संपले की त्याचा पगार 3000 करायचा, म्हणजे आपाप सोडून जातोय. अशा लोकांनी मनोगत व्यक्त केले ना आमच्या बैठकीमध्ये. ती मुलं समोर येऊन सांगतात की अशा पद्धतीने काम करतात. आणि मला असं वाटतं की ह्या शहराचा, ह्या मतदारसंघाचा विकास होत असताना एका कॉलेजमुळं, एका दूध संघामुळं, एका बँकेमुळे झालाय का? अशोक भाऊंची खूप मोठी बँक आहे. मला असं वाटतं की ह्या मतदारसंघाला सगळ्यात चांगला दूध संघ त्यांचा आहे. आमच्या शेगडीचा दूध संघ सगळ्यात चांगला आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. अमरसिंह देशमुखांचा दूध संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. अशोक भाऊंची बँक चालू आहे. मोठ्या मर्चंट बँक आमची मोठ्या प्रमाणात चालू आहे. तुम्ही ज्या पतसंस्थेचे कौतुक करता, व्यासपीठावरच्या 10 मंडळींच्या पतसंस्था आहेत. एका तुमच्या संस्थेत चालू होतं ना. तुमचं जे कॉलेज आहे, माझं आहे ना छोटं, तर माझ्या वडिलांना मला जे भाऊ, मी तुम्हाला आज भाऊ नाही पण तुम्हाला सांगायला हरकत नाही, हे ज्या संस्था उभा आहेत ना, हे तुमच्या वडिलांचं कर्तृत्व आहे. माझं बालकाईमध्ये मी केले, ते माझं कर्तृत्व आहे. कारण माझ्या वडिलांनी संस्कार देताना मला असे दिले, तुम्ही ज्या वेळेला पैसे मिळवत म्हणून शिक्षण संस्था काढली ना, त्याच वेळेला ह्या शिवारबाबांना कन्या महाविद्यालय काढलं होतं. म्हणजे ह्या मतदारसंघातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलींना, कारण त्याला ट्रेंड होता 2002-03 साली 12वी झाली की लग्न करून टाकायचं. त्या मुली भाऊ शिकलेत आपल्या कॉलेजला. कित्येक मुलींना आम्ही मोफत पास केले. आजही तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये गेला तर किती तर मुलं असे आहेत फीस देत नाहीत. आम्ही म्हणतो जाऊ तिकडे, कुठे पैसे मागा. आणि भाऊ, तुम्हाला माझं आव्हान आहे सगळ्यांना, विरोधकांना माझं आव्हान आहे, तुम्ही माझ्याकडं 100 स्टाफ असू द्या, तुम्ही त्यांना बोलवून घ्या, जेवढा पगार देतो तेवढ्यावर सही असते, कमी असू द्या, आज तिकीट अजिबात. आणि एक शिक्षक मला दाखवा की ज्याला मी सांगितलंय स्टेटस माझा ठेवायचा, लगेच कमेंट करायची. त्यांच्यातल्या एका शिक्षकाने मला त्यांचं स्क्रीनशॉट पाठवलाय. त्यांचं जे अकाउंट आहे व्हॉट्सअपचं, त्या अकाउंटला मेसेज येतो, ताबडतोब कमेंट करा, अशी कमेंट करायची आहे. लगेच 5 मिनिटात मेसेज आहे, कमेंट चालू करा, ऑब्झर्वेशन चालू आहे, सिरियसली घ्या. आणि शेवटचा मेसेज आहे, अन्यथा पगार कट केला जाईल. 10 वर्ष आमदारकी मिळाली, 40 वर्ष नगरपालिका मिळाली, तुम्हाला कार्यकर्ते तयार करता आले. आज एक व्हिडिओ करतोय, प्राचार्य फिरतायत फार्मसी कॉलेजचे प्रचार करतात. कशासाठी? कुणावर कर्तृत्वाचा आरोप करतात? काय गरज? निवडणुकीमध्ये मला असं वाटतं केलंय का हे सांगायला पाहिजे आणि करणारं का हे सांगायला पाहिजे. तर मोठ्या आवाजात सांगतात एमएनसी झाल्या पाहिजे, एमएनसी झाल्या पाहिजे, एमएनसी. आता असं असतं का? एमएनसी येतात का? अशा मल्टीनॅशनल कंपनी झाल्या पाहिजे म्हणायला सोपं ना. तुमचे हात कुणी धरले होते 19 पासून. तुम्ही ज्याला सत्तेत होता, तुम्ही ज्याला अजितदादांचं नेतृत्व स्वीकारलं होतं, तुम्ही ज्याला जयंत पाटील साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं होतं, तुमचे हात कुणी धरले होते का? मल्टीनॅशनल कंपनी भाऊ किती शहरात आहे? पुणे, मुंबई, बेंगलोर, चेन्नई. ह्या शहरामध्ये, ह्या MIDC मध्ये मोठ्या कंपनी आल्या पाहिजे, MNC झाल्या पाहिजे. ह्याबद्दल माझं दुमत नाही ना, आल्याच पाहिजे. पण त्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ना, ते उभं करण्याचं काम अनिल भाऊंनी त्यांच्या पातळीने केलं आहे. त्याला पाणी असेल, लाईट असेल. भाऊ, इथल्या शहरात येणारे प्रत्येक रस्ते, काय अवस्था होती आपल्या रस्त्याची? हा रस्ता नॅशनल हायवे झाला. गडकरी साहेबांनी परवा एका नॅशनल हायवेचं भूमिपूजन केलं.
एका तिसऱ्या नॅशनल हायवेला त्यांनी त्यावेळेला मान्यता देण्याचं अभिवचन देऊन डिसेंबरपासून काम चालू करणार आहे. 3 राष्ट्रीय महामार्ग येतात, ह्या शहराला जोडणारे सगळे रस्ते. तुम्ही जेव्हा आमदार होता त्यावेळेला विटा वेजेगाव 3 मीटरचा होता. तुम्ही जेव्हा आमदार होता त्यावेळेला विटा साशिंगे 3 मीटरचा होता. तुम्ही जेव्हा आमदार होता त्यावेळेला विटा पारे 3 मीटरचा होता. तुम्ही जेव्हा आमदार होता त्यावेळेला विटा निवडी कसला रस्ता होता. तुम्ही जेव्हा आमदार त्यावेळेला विटा कुंडल रस्ता कसला होता. आणि ज्याला महायुतीची सत्ता आली त्यावेळेला हे सगळे रस्ते इतक्या मोठ्या प्रमाणात झाले. म्हणजे खऱ्या अर्थानं लाईट, पाणी, रस्ते, दळणवळण या बेसिक गोष्टी उभ्या राहिल्यानंतर इथून पुढच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो की पण एमएनसीला नाही. भविष्यामध्ये महायुतीची सत्ता आली तर आपण त्यावेळच्या सरकारला, मुख्यमंत्र्यांना, त्यावेळच्या उद्योगमंत्र्यांना आपण म्हणू शकतो की आम्हाला आता कंपनी द्या, आमच्यात दळणवळण झाले, पाणी आले. कारण भाऊ सगळ्यात मोठी अडचण पाण्याची वेळेला चेन्नई आणि बेंगलोर झाली होती. त्यावेळेला सगळ्या एमएनसीज बंद केल्या होत्या. का तर पाणी नाही. आणि तुम्ही म्हणताय काय केलं पाणी. तरी असं नसतं. निश्चितपणे एक आराखडा आपल्या डोक्यामध्ये ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ते जबाबदारीने करावं लागतं. भाऊ माझं उलटं मत आहे. माझं मत आहे की ह्या विटा शहरामध्ये आज दोघांचाच पैसा, एक शेतकरी आहे आणि दुसरा गलाई व्यवसाय आहे आमचा. ते सोनं चांदीवाले आमचे नसते तर हे विटा शहराला महत्त्वच प्राप्त झालं नसतं. पण भाऊ मागच्या 10-15 वर्षामध्ये दुर्दैवानं आमचे गलाई व्यवसाय, पदूसला जागा खरेदी करते, पदूस डेव्हलप व्हायला लागले, कडेगाव डेव्हलप व्हायला लागले, सांगली डेव्हलप व्हायला लागले, आमचे गलाई व्यवसाय पुण्याला चालले, मुंबईला चालले. घुट्यात एवढं नको म्हणते. का? याला जबाबदार कोण आहे? जबाबदार तुम्ही नाही. आणि तुम्ही आहे का नाही याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. दुकानदारांना तुम्ही आता फोन करताय, मग त्यांना या आम्हाला सहकार्य करा. तू फोन ठेवला की त्याच्या कमेंट जर ऐकली आता टोके करून द्या तुमची. आणि परत उलटा मला फोन करते, ह्याच दिवसाची वाट बघत होतो बघा आम्ही म्हणते दुकानदारांना. ह्यांना कुणी घालवलं आपल्यापासून? तुम्ही दुर्दैवानं गलाई व्यवसाय करा, तुम्ही हाकलून दिला आपल्या शहरात. काय झालंय? माझं स्पष्ट मत आहे भाऊ की आमचा मुख्य व्यवसाय गलाईचा आहे, त्यांना कुठेतरी आधार दिला पाहिजे. आमचा मुख्य व्यवसाय पोल्ट्रीचा आहे, आमचा मुख्य व्यवसाय यंत्रमागाचा आहे. आज पोल्ट्रीवाल्यांची अवस्था काय भाऊ? तुम्हाला तर माझी स्वतःची पोल्ट्री आहे. ह्या पोल्ट्रीवाल्यांना आधी उभा केलं पाहिजे. त्यांना उभा करताना कारण हा तेजी मंदीचा धंदा आहे भाऊ. त्यामुळे बाबा रॉ मटेरियल परचेस करून स्टॉक करायला आपल्याकडे गोडाऊन्स पाहिजे. ज्या वेळेला नेट रेट ठरवता अंड्याचा कमी जास्त प्रमाणात होतो, ज्यावेळेला कमी असेल त्यावेळेला आमच्या अंडी आम्हाला स्टोरेज टाकता आली पाहिजे. त्यासाठी स्टोरेज उभा करता आलं पाहिजे. सगळ्यात जास्त द्राक्ष उत्पादित करून एक्सपोर्ट करणारा आपला भाग आहे. त्यासाठी रेसिड्यू तपासणीची प्रयोगशाळा असते, ती तपासणी करणारी प्रयोगशाळा आपण उभा करायला पाहिजे. आमच्या किल्लार जनावरांचं आमचा आटपाडीचा पॅटर्न आहे, आपलं पेटंट आहे. त्या किल्लार जनावरांचं संगोपन व्हावं त्यासाठी तिथं केंद्र उभं करणं आवश्यक आहे. बहिर्जी नायकांनी तिथं शिवाजी महाराजांची शिल्पसृष्टी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. अहिल्याबाई होळकरांच्या नावांची एक शिल्पसृष्टी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. सुमित भैया अत्यंत चांगली मागणी केली तुम्ही. कुठली मागणी केली तुम्ही? नाट्यगृह व्हावं. गुटा मोठं का आटपाडी मोठं? गुटा मोठं आहे. काय झालं नाट्यगृह इथं? आपण जर आटपाडीला नाट्यगृह करायला लागलो, गदी माडगुळकरांच्या नावानं 15 कोटी रुपयाचं आटपाडी नाट्यगृह चालू आहे. त्यात जाऊन बघून या. असं नाट्यगृह कोल्हापुरात चालू आहे. इतकं सुंदर नाट्यगृहाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. ते नाट्यगृह हवं भाऊंचं स्वप्न विटात होतं. आम्ही माहिती घ्यायला लागलो, भाऊ जागाच नाही. जागा नसल्यानं फक्त नाट्यगृह होऊ शकलं नाही आपल्या शहराला. आणि आज तुम्ही मागणी केली, तुम्हाला माझा शब्द आहे, विधानसभेची निवडणूक झाली की पहिलं काम आपल्या शहरामध्ये नाट्यगृहाचं काम त्या ठिकाणी चालू करणार. आता दुसरं कॅसेट आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करणार. कशासाठी? पैसे कमवायला. तुमच्यातला ना आमच्यातला फरक तुम्हाला सांगतो. ते ज्या वेळेला कोविडचा काळ होता त्यावेळेला खानापूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदनं आपल्या PHCचं एक सेंटर उभा केलं. त्या सेंटरमध्ये 350 पेशंट असे होते, 350 पेशंट असे होते की त्यांना मोफत ट्रीटमेंट दिली. कसलेही पैसे घेतले नाही, जेवण मोफत दिलं, चांगले करून घरी सोडले. मिथून लगाडे आलाय का? आलाय का? तू पेशंट होतास तिथं, तुला सगळं फ्री मिळालंय, रुजवात घालून दिली पेशंटची. तुम्ही पण काढलं होते कोविड सेंटर, बरोबर आहे ना? आता तुम्ही पण कोविड सेंटर काढलं होतं.
तुम्हाला तहसीलदारांनी 12 लाखाचा दंड केला, जास्त पैसे घेतलेत नाही. हा तुमच्याकडे आमचा फरक आहे. तुम्ही जेव्हा आता हे काय सांगतात तुम्हाला सांगतो भाऊ, हे का सांगताय त्याला कारण आहे की आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करणार, त्याला कारण आहे. कारण काय की आटपाडीमध्ये एक उपजिल्हा रुग्णालयाचं काम चालू आहे 50 बेडचं, आणि विद्याला 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय आपण मंजूर केले, जिथं पेशंटचे मोफत उपचार होणार आहे. ते समजून घ्या. आम्ही सांगतो की आम्ही मोफत उपचार करणार आहे, ते सांगतायत आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढणार आहे. कशासाठी? 2 मुलांची व्यवस्था करण्यासाठी. हा तफावत तुमच्यात आमच्यात आहे. एक विजन घेऊन चाललोय भाऊ आम्ही. ह्या मतदारसंघामध्ये चांगलं काम झालं पाहिजे, या भूमिकेतनं काम करण्याची जबाबदारी मी घेतो. भाऊ मला खरं बोलायचं नव्हतं ह्या विषयामध्ये. आमचे जे आरोप केले ते संस्था आहे, परत परत कारखाने 5 निवडणुका झाल्या 2004 पासून. एकदा तुम्ही जिंकली, 2004ची निवडणूक कारखाना करून जिंकली. माझं तुम्हाला आव्हान आहे, 4 साली तुम्ही ती निवडणूक जिंकली, तुम्ही त्या कारखान्याला काही मदत केली का? काही सुद्धा मदत केली नाही. तो सभासदांना राहून प्रयत्न केला का? काही केलं नाही. मी माहिती घेत होतो भाऊ, सगळ्यात कमी कर्ज यशवंत कारखान्याचं होतं, सगळ्यात कमी. 400-500 कोटी कारखाने थकीत असलेले कधी घेतले नाहीत. यशवंत मात्र राजकीय हिंदून घेतला गेला, त्याचा लिलाव केला गेला. पण आमच्या वडिलांनी मरस्तोपर्यंत त्याचं उत्तरदायित्व सोडलेलं नाही. आयुष्यभर त्यांच्या मनात ती सर होती की पाणी नसताना मी कारखाना चालवायचा प्रयत्न केला, पण पाणी आल्यानंतर मला दुर्दैवानं ते माझ्याकडे नाही. एकदा चालवून सभासदांना द्यायची त्यांची भावना होती. भाऊ तिने उत्तरदायित्व सोडलेलं नाही. आम्ही दोघं भाऊ आहे, अजून उत्तरदायित्व सोडलेलं नाही मी, आम्ही सोडणार पण नाही. शेवटपर्यंत प्रयत्न करता. आणि तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता, आता मला हे काही माहीत नव्हतं, मला ही चिठ्ठी आहे. ज्या आजोबांचा वारसा सांगता, त्या आजोबांच्या नावाचा बाजार कुठं आहे का? हनुमंतराव पाटील कुक्कुटपालन सहकारी संस्था कुठं आहे का? ग्रामदेवते आपलं श्रीनाथ, त्या ग्रामदेवतेचं श्रीनाथ यंत्रमाग सहकारी संस्थेचं कुठं आहे का? लोकनेते हनुमंतराव पाटील खाजगी करून टाकलं तुम्ही. तुमच्या चुका आपलं दाखवून ठेवणं आपण बघायचं आहे. ठीक आहे, पद्धत बरोबर नाही. आणि मंगल कार्यालय काय अवस्था आहे आज भाऊ, तुमच्या पैशाचं मंगल कार्यालय आहे ते. हे मी बोलत नाही, उलट्यातले लोक बोलतात, हे समजून घ्या. तुमच्या बाबतीमध्ये उलट्यातली लोकांच्या ह्या प्रतिक्रिया असतील. आणि भाऊ तुम्हाला मुद्दाम सांगतो, ज्या वेळेला आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही कामांची यादी तयार करत होतो, मंत्रालयातनं फोन आला की अर्जंट 10 कोटीची यादी द्या. सवयीप्रमाणे आम्ही बसलो. काही विट्यातल्या कार्यक्रमाने फोन केला, रस्ता गटर, रस्ता गटर. आणि हे सगळं करत असताना अचानक सांगोल्याच्या शहाजी बापूंची एक यादी पडली. आणि त्या यादीमध्ये असं दिलं होतं, प्रत्येक समाजनिहाय एक सभागृह, क्रीडांगण 3 कोटी, वाचनालय 2 कोटी. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी शहाजी बापूंच्या टीव्हीला फोन केला. हो म्हटलं, आम्ही असेच पैसे देत म्हणलं, आमच्यात सगळं बऱ्यापैकी काम झालं. मला प्रश्न पडला, सांगोला मोठं का आपण मोठं? मी सीओना फोन केला. मी सीओना विचारले की तुम्ही जे हे सभागृह धरले, कारण आम्ही भाऊ काही सभागृह धरले होते काय देवस्थान आपल्या होत्या शहरात, ते जागा नगरपालिकेच्या नाहीत म्हणून ते परत थांबलेत तिथं काम. मी त्यांना विचारलं, ह्या जागा जिथं जिथं ओपन स्पेस पडला आहे भाऊ, त्या सगळ्या जागा नगरपालिकेने ताब्यात घेतल्या आणि तिथं ते डेव्हलपमेंट चालू आहे. आपली काय अवस्था आहे? पैसे दिले की ओपन स्पेस कॅन्सल. घर बांधायला, आता घर बांधायला मला असं वाटत होतं की सामान्य माणसानंच फक्त पैसे वाटत धर्मेश भैया, किंवा आज नवीनच प्रकार करायला. इतकी भयानक अवस्था आहे नगरपालिका असेल, तर मला असं वाटतं की तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही की तुम्ही आमच्या कोणावरती तरी टीका करावी. तुम्ही, मला असं वाटतं, मला तुम्हाला आज आव्हान आहे की तुम्ही या पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये काय केलं असेल तर ते सांगावं. काय करणार असेल माझी कॉपी टुडी करू नका. मी जी फेसबुकला टाकत नाही, लगेच वेगळ्या कलर करते फेसबुकला टाकते. तुमची तुम्ही करा की तुम्हाला काय कळतंय ना? तुम्हाला काय या मतदारसंघावरती तुम्हाला काही वाटतंय की नाही? मी परवाशी एका भाषणात सांगितलं की मला पर्यटन स्थळ विकसित करा. स्कोप आहे भाऊ, दरगोब आहे, आमचा जंगलोब आहे, सुळकाई मंदिर आहे, आमचं जकाई देवीचं मंदिर आहे, आमचं बांबुलगड आहे,
आमचं सिद्धनाथाचं मंदिर आहे, त्याच्यानंतर आमचा पाची पांडव आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ना डेव्हलप करायला. मी प्लॅन केला आहे, मी माझ्या डोक्यात म्हणतो, मी फेसबुक टाकले पाठवून सांगितलं मी ते असंच म्हणा तुझं म्हणा. अब ते तुझं सांगते माझं बोलतोय. पाण्याच्या तलावाला 10 कोटी रुपये आणलेत पर्यटनमधून, विट्याच्या तलावाला 4 कोटी आणलेत पर्यटनमधून की ते डेव्हलप व्हावं, चांगले व्हावं. ह्या भूमिका आपण त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. जाता जाता गंमत सांगतो, राजेवाडीचा तलाव हा कधी पाण्यानं भरत नाही. तो 2.25 TMCचा तलाव आहे. त्या तलावामध्ये जे कटापूर आणि उरमडीचं पाणी जातं. मला काही शेतकऱ्यांचे फोन आले, मी देसाई साहेबांना भेटलो म्हणजे साहेब काही करून शेतकऱ्यांच्या अडचणीत मी जे कटापूर आणि उरमडीचं पाणी सोडा. त्यांनी कडक आदेश दिले, त्यांचं रेकॉर्डिंग आहे माझ्यापाशी. इतके कडक आदेश दिले, त्यांनी सांगितले की पाणी सोडायचं आणि रोज फोन करून सांगायचं कुठं पाणी आलं. रोज अधिकारी मला फोन करायचे, भैया इथं पाणी आलं, इथं पाणी आलं, इतके दिवसात इथं येईल, इतके दिवस तिथं येईल. एका ठिकाणी कॅनल फोडावं लागतं. कॅनल फोडला, 1.25 महिना मी गॅसवरती होतो. त्यांना आपण मोठं बोललो होतो, पाणी आलं पाहिजे आणि एवढं नुसतं पोहोचू दे म्हणलं माझं काम होते म्हटलं. कारण मी शब्द दिलं लोकांना. पाणी पोचलं, पाणी पोचल्यानंतर समाधान झालं, पाणी भरायला सुरुवात झाली. कारण गेले 15 वर्ष झालं जे कटापूर आणि उरमडीचं पाणी राजेवाडीत सोडणार आहे ती चर्चा चालू आहे. ते पाणी सोडलं, पाणी थोडं वर आलं, 2 फूट आले, मला समाधान झालं. 4 फूट 10 फूट 15 फूट झाल्यानंतर मी बघायला गेलो, अप्रतिम दृश्य होतं. त्यावेळी फेसबुकला टाकायचे की भरत नाही आता बंद करणार आहे, हीच टाकवली भरत नाही आता बंद करणार. भरला, ओव्हरफ्लो झाला तलाव. ह्याच्यामुळे नाही मला पावसानं भरला. आता पाऊस कधी पडला, तिकडं पाऊस नाही म्हणून ते जे कटापूरचं पाणी सोडले. हे किती फेक सांगावं, किती चुकीच्या पद्धतीने सांगावं. मला असं वाटतं की भूमिका आता लोक हुशार आहेत. ह्या मतदारसंघामध्ये ह्या निवडणुकीला सगळ्यात मोठी भूमिका कोण बजावणार आहे तर म्हणजे तरुण मुलं या ठिकाणी भूमिका बजावणार आहेत. अत्यंत हुशार मुलं आहेत ती. त्यांना सुहास बाबर वेगळी काही गेलेली नाही. पोरमध्ये काम दाखवून बोलून काम कोणाचं सर्वश्रेष्ठ आहे, कोण आमच्या संपर्कात आहे, कोण आमच्या अडचणीला आले, कोण कुठल्या अपरात्री फोन करतात, कोण धावून येऊ शकतं. गंमत म्हणून रात्री 2 असं फोन करतो पोरं काय नाही उचल तुझं बघायला फोन केला. आमची त्यांची पहिली लागली, त्यांची कोण आली, त्यांची पार्टी बसल्या, त्यांच्या नेत्यानं फोन उचलला नाही म्हणून तुम्ही उचलला का बघायला फोन केला. आम्ही आपलं उचलतो, आम्ही म्हणतो ते काय तर अडचण असेल आम्ही उचलतोय फोन. असं काम करण्याची भूमिका घेऊन माझी तुम्हाला विनंती आहे की हे सगळं करत असताना जरी वातावरण चांगलं असलं तरी समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. भाऊ म्हणले ते अत्यंत बरोबर आहे की ते शेवटच्या 2 दिवसात खेळ करायचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे दुसरं कसलंही काम भांडवल राहिलं नाही. त्यांच्याकडे फक्त आता आपली मतं किंवा तुम्हाला काहीतरी पैसे देऊन मोडता येते का एवढंच बघायचं आहे. पण माझं तुम्हाला विनंती आहे, स्वाभिमानानं तुम्हाला लोकांना सांगायला पाहिजे की आता तुमची गरज आहे. सुहास बाबरच्या पाठीमागे, या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहावा. ह्या मतदारसंघाच्या दृष्टीने जे जे करणं अपेक्षित आहे ते करण्याचं अभिवचन घेऊन आज सुहास बाबर तुमच्या पुढे येतोय. भाऊ तुमच्या सगळं कुटुंबाचं मी मनापासून शेवटी, कारण मी तुम्हाला परवा सांगितलं भाऊ की अनिल भाऊ असते आणि तुम्ही पाठिंबा दिला असता त्याला महत्व नव्हतं. भाऊ आज अनिल भाऊ नाही, त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष नाही, त्या पार्टीचा प्रमुख नाही आणि ते कुटुंब अडचणीत आहे म्हणून तुम्ही आमच्या पाठीमागे आलाय. हे आमच्या कुटुंबातील उपकार आहेत. त्या उपकारात होण्यासाठी निश्चितपणे सुहास बाबर तुम्हाला अपेक्षित काम ते 100% करेल. फक्त तुम्हाला माझी विनंती आहे, नगरपालिका जर भाऊ घ्यायची असेल आणि तुमच्या वेळेवरती बोलतात का नाही ते तोंडावर बंद करायचा एक पर्याय आहे. मला 2002चे अशोक भाऊ पाहिजे. 2002चे अशोक भाऊ ज्या दिवशी होतील ना सुमित भैया, तेव्हा तुम्हाला सुहास बाबरचं गरज उठ्यात नाही लक्षात. तुम्ही डोक्यात नाही काढा ते. तुम्ही बघितलं नसेल, तुम्ही लहान आम्ही बघितलं होतं, आम्ही राजकारणात नव्हतो. पेट्रोल पंपापुढे काय घडले भाऊ मी बघितले 2002 साली. त्यामुळे तुम्ही तशी भूमिका घ्यावी, कारण तुम्ही खूप सज्जनपणे खूप शांतपणे भाऊ राजकारण केलं. अगदी तत्वानं अगदी तुम्ही आज सुद्धा काय बोलला एवढं तुमच्यावरती बोलून सुद्धा तुम्ही शांतपणे घेतलं. याचे संस्कार त्यांनी घ्यावे अशी माझी विनंती आहे. यापुढे मला बोलायला लावू नका. आता कुणाची सभा घेऊ नका मला. आणि हे मी बोलत नाही, मला माहित नसते, मला लोक समजा सांगतात हे बोला. त्यामुळे असं काही न करता तुम्ही जरा उभं राहा. सारखं काय करतात दाखवायला सगळ्यांना, सारखं कसं करताय. हा 2 तास झालं चालते, 2 तास झालं सभा करूया, 2 तास झालं सांगते 2 नंबर बटन करा, 2 नंबर बटन.
आपलं चिन्ह 2 नंबरला आहे, धनुष्यबाण आपलं चिन्ह आहे. आपली जबाबदारी आहे इथून पुढच्या 8-10 दिवसाच्या काळामध्ये लोकांपर्यंत आपलं चिन्ह पोहोचवायचं आहे आणि जास्तीत जास्त मतांना विजय करा अशा अपेक्षा थांबतो.